गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट व्हिडिओमध्ये आपण कॉन्व्हर्सेशन फॉर्मल बघितलं होतं. यामध्ये आपण कॉन्व्हर्सेशन इनफॉर्मल याचं एक एक्झाम्पल मी या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे, ते बघणार आहोत. आणि त्या पद्धतीने आपण कॉन्व्हर्सेशन करायला हळूहळू सुरुवात करायची आहे. म्हणजे हे सगळे व्हिडिओज बघून झाल्यानंतर आपण हे कॉन्व्हर्सेशन नक्कीच 100% करू शकू. मी इथं आय म्हणजे मी आणि सोहम हा माझा मुलगा आहे, तर आमच्या दोघांमधलं आणि मुलगी माझी आशू हे ॲक्च्युअल कॉन्व्हर्सेशनच आहे, पण ते एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला इथं सांगत आहे. सोहम, वेक, इट्स 5 o'clock नाव. येस, आय विल. वेक अप, आय विल गिव्ह यू मिल्क सो दॅट यू कॅन स्टार्ट युअर स्टडी. येस आई. देन आय आस्क आशू, व्हॉट अबाउट यू? व्हेन विल यू वेक अप? I will go at 9 a.m. to college, so I will be ready at 8. Okay. Breakfast is ready, Ashu and Soham. Come. Yes, coming. Did you like this dish, Soham? Very much, I also like it very much, I. What would you like in tiffin, both of you? Give anything, no problem. Soham, I like to have potato. Okay, I will prepare it. Bye, I meet you in the evening. Bye, Soham, bye. आता हे एक कॉन्व्हर्सेशन आहे, तर यामध्ये आपण कशाचं यूज केलेलं आहे ते बघूया आपण. मी इथं सोहमला उठवते, तर सोहम उठ असं जेव्हा म्हणते तेव्हा हे इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स आहे, वेक व्हर्बपासून स्टार्ट झालेला. सोहम आन्सर देतो, येस आय विल, हो, सिम्पल फ्युचर टेन्स. परत एकदा आपण काय म्हणतो, आय विल गिव्ह यू, म्हणजेच काय सिम्पल फ्युचर टेन्स इथे यूज केलेला आहे, मोडलचा यूज केलेला आहे. त्यानंतर काय होणार आहे याच्यासाठी जर आपल्याला वापरायचं आहे तर सिम्पल फ्युचर टेन्स या ठिकाणी यूज केला आहे. आणि त्याचबरोबर व्हॉट अबाउट यू असं जेव्हा म्हणते मी, तर हा इथे क्वेश्चन पण मी विचारलेला आहे. त्यानंतर व्हर्बल क्वेश्चनसुद्धा या ठिकाणी यूज केलेला आहे. डिड यू लाईक दिस डिश? तुम्हाला ही आवडली का? या पद्धतीने. तर त्याचं येस ऑर नो एवढेच आन्सर येतात, हे आपण बघितलेलं आहे. व्हॉट वुड यू लाईक इन टिफिन, बोथ ऑफ यू असं विचारलेलं आहे. तर मग इथे पण आपण काय केलेलं आहे, WH क्वेश्चनचा वापर केलेला आहे. गिव्ह एनिथिंग हे आन्सर आहे. परत एकदा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, आय लाईक टू हॅव पोटॅटो. त्यानंतर बाय बाय म्हणजे एक्सप्रेशन्स वापरलेलं आहे. जिथं इन्फॉर्मल सिच्युएशन असते ना, इन्फॉर्मल कॉन्व्हर्सेशन असतं, तर त्या ठिकाणी आपल्याला एक्सप्रेशनचा वापर जास्त करावा लागतो. जसं या ठिकाणी बाय बाय यूज केलेला आहे, ओके यूज केलेला आहे. प्रत्येक ठिकाणी इथे आय वगैरे असं यूज केलेलं आहे. आणि इन्फॉर्मल कॉन्व्हर्सेशनमध्ये काय असतं की पूर्ण वाक्यात आपण प्रत्येक वेळी बोलत नाही, कधी कधी आपण शॉर्टमध्ये बोलतो किंवा कधी कधी नुसतं एक्सप्रेशन असतात. तर ह्या सगळ्याचं वापर लक्षात येईल या पद्धतीने हे कॉन्व्हर्सेशन असतं. आता हे एक एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे, याच पद्धतीचं असं नाही. तर सुरुवातीला काय करायचं आपण, होमवर्क म्हणून काय करायचं, हे असे कॉन्व्हर्सेशन आपण वेगवेगळ्या सिच्युएशन, ज्या होम सिच्युएशन असतात, की आता ही सकाळी उठवण्याची सिच्युएशन झाली, त्याच पद्धतीने जेवताना आपण एकमेकांशी काही बोलतो, टी व्ही बघताना काही बोलतो, बाहेर जायचं असेल तर बोलतो, एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर आपण एकमेकांशी बोलतो. तर घरामध्ये अशा वेगवेगळ्या सिच्युएशनवर ना 5-10 वाक्याचे आपण काय करायचे आहेत, कॉन्व्हर्सेशन असे लिहून काढायचे. आणि मग आपले घरातले 1-2 मेंबर, जसे आपली मुलं असतील, आपले बहीण भाऊ वगैरे जे असतील, फ्रेंड्स असतील, तर यांच्यासोबत आपण काय करायचे, ते बोलून बघायचं आहे. जर आपण हे असं बोलून बघितलं तर आपोआप आपल्याला एक्सप्रेशन सुचायला लागतात आणि मग आपण न बोलता फ्लुएंटली त्याच्यामध्ये बोलू शकतो. पण याच्यासोबत आणखी एक गोष्ट काय लक्षात ठेवायची की आपलं जे रीडिंग आहे, लाऊड रीडिंग, तर ते चालूच ठेवायचं आहे आणि लिसनिंग पण. त्यामुळे होतं काय, आपण नवीन नवीन शब्द शिकतो आणि ते यूज करायला आपल्याला लक्षात येतात की आता आपण कोणते वापरायचे आहेत, कुठं वापरायचे आहेत हे शब्द, हे आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे ही लँग्वेज शिकणं आणि यूज करणं हे सोपं जातं. तर होमवर्क करणं आवश्यक आहे आणि ते होमवर्क आपण डेली करणं आवश्यक आहे. यासाठी आपल्याला रोजच एखादी सिच्युएशन घेऊन त्याच्यावर आपण काय बोलू शकू असं करायचं. आणि मग हळूहळू लिखाणकाम बंद करायचं आणि फक्त ओरली आपण एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. मे बी सुरुवातीला ते 3 ते 4 वाक्य असतील की आपण 3-4 वाक्य बोलू. आपल्याला जे आपलं जर पार्टनर म्हणजे कोण बहीण भाऊ फ्रेंड्स रिलेटिव्ह जे असतील तर ते 3-4च वाक्य बोलतील. पण हळूहळू काय होईल, याची सवय होईल. आणखी एक प्रॅक्टिस करता येईल की टेलिफोनवर सुद्धा आपल्या फ्रेंड्सशी बोलताना आपण जसं की येईल त्या पद्धतीने आपण हळूहळू ते बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण स्पीड मेंटेन करायला शिकलं पाहिजे.
मराठी जितक्या स्पीडली आपण बोलू शकतो तेवढ्या स्पीडली आपण इंग्लिश लगेच बोलू शकत नाही, तेवढे स्ट्रोक किंवा त्याचं इंटोनेशन आपण घेऊ शकत नाही. म्हणून आपण काय करायचं आहे, सुरुवातीला स्पीड कमी करायची, मग हळूहळू ती आपोआप वाढते बोलण्याची, किंवा आपण नॉर्मल स्पीडनी बोलू शकतो. ठीक आहे, तर मग आपण याचं होमवर्क करूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक नेक्स्ट सब्जेक्ट या ठिकाणी घेणार आहेत. थँक्यू.